बीच कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटनचा अडकलेला शटलकॉक काढण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे। शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली। आकाश संतोष शाहू असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे। नायगाव पश्चिमेच्या परिसरात बीच कॉम्प्लेक्स सोसायटी आहे। या सोसायटीच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी आकाश साहू आणि त्याचे 3-4 मित्र बॅडमिंटन खेळत होते। बॅडमिंटन खेळताना त्याचा शटलकॉक हा पहिल्या माळ्यावरील सज्जावर अडकला होता। तो काढण्यासाठी आकाश वर चढला, मात्र त्या ठिकाणी असलेल्या एसीच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून खाली कोसळला। त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केले होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आकाश हा सेंट झेवियर हायस्कूलमध्ये इयत्ता 10वी शिकत होता। या घडलेल्या घटनेमुळे कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पहिल्या माळ्यावर राहत असलेल्या गृहस्थांनी त्यांची एसी सुरूच ठेवली होती। याशिवाय त्यातून विद्युत प्रवाह बाहेर येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले। या निष्काळजीपणामुळे या मुलाला विजेचा धक्का लागला असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। या घटनेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे। काय घटना इकडे घडली, कुठला एरिया आणि कोण मेलेला आहे? आज आमच्या बीच कॉम्प्लेक्स एरियातला एक 15 वर्षाचा मुलगा जो बॅडमिंटन खेळत होता, त्याचं शटलकॉक वरती फर्स्ट फ्लोअरला अडकलं म्हणून तो ते काढायला गेला आणि तिथे एक एसी होता। त्या एसीचा करंट आता आम्ही चेक केला तर एवढा सॉलिड कलर करंट होता, त्या करंटच्या झटक्यातच तो मुलगा तिकडे चिपकला। त्याचा व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला देतोय। किती वाजताची घटना आणि कुठला जे शॉक लागला त्याला कुठली? 7 ते 7:30 मध्ये ही घटना घडलेली आहे। शटलकॉक कुठे अडकला होता याचा? त्या फर्स्ट फ्लोअरला एक फॅमिली राहते। फॅमिली म्हणजे एक मुलगी राहते। ऍक्च्युली त्या मुलीची हिस्ट्री तुम्ही पाहाल तर गेल्या वेळेला पण दिल्लीमधल्या एका एनजीओने तिच्या अगेन्स्टमध्ये पाऊल उचललेलं। त्या मुलीची मानसिक लेवल थोडीशी म्हणजे एकदम ती मी असं बोलायला वाईट वाटते, पण ती थोडी वेडीच आहे आणि त्याच्यामुळे आमच्या विभागातल्या सर्व लोकांना तिचा त्रास होते। ती खूप भानगडी करते, अक्षरशः आमच्याकडच्या लोकांना दगड पण मारते। आणि आज तर तिने असं केलंय की तिने एसी कंटिन्यू चालू ठेवलेला, त्याच्यामुळे तो करंट सप्लाय गेले 2-3 दिवस झाले 100% चालू असणार आणि आज तो मुलगा वर चढला आणि त्याला शॉक लागला। तो जे मुलगा मेला त्याचं नाव काय? आकाश। पूर्ण नाव काय? आकाश संतोष शाहू। किती वय आहे त्याचं? त्याचं वय 15 आहे। आता आमच्या सर्व कॉलनीतल्या लोकांची मागणी अशीच आहे, जर ती मुलगी तिची मेंटली हेल्थ व्यवस्थित नसेल तर तिला कुठेतरी लिगली आम्ही यावर ऍक्शन घेणार आहेत आणि तिला कुठेतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं असं आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहोत। नाव काय आणि काय घटना घडली? मी गोदावरी बीच कॉम्प्लेक्स मध्येच राहते, A10 मध्ये। आणि ही महिला आल्यापासून काही ना काय उधम करत आहे, सगळ्यांना त्रास देते, मारते, कोणाला घरी येऊन देत नाही, काही विषय असेल तर बोलायला देत नाही ती। आज तर अति झाला, एका मुलाचा मृत्यू झाला। आम्हाला खूप वाईट वाटते ते। आम्ही तिला इथे राहून देणार नाही। कुठलाही लिगल अनलिगल जे काय आहे आम्ही करणार आणि तिला बाहेर काढणार आणि ती वेडी असेल तर वेडे हॉस्पिटलमध्ये टाकणार, पण आम्ही तिला इथे ठेवणार नाही। हे आमचा ठरलेलंच आहे सगळ्यांचा। नाव काय आणि कुठल्या मुलाचं नाव काय जे मेलेलं आहे? काय घटना घडली? मी गीता आहे, जॉन्स अपार्टमेंट मध्ये राहते मी। आमच्या सोसायटीचा मुलगा आहे आकाश म्हणून, तो आकाश शाहू म्हणून। काय किती वय आहे त्याचं? त्याचा 15 वर्ष आहे हा। आणि तो आता शेड्यूल खेळत होता मागे आणि वरती चढला, कॉक अडकला म्हणलं आणि शॉक लागला आणि तिथेच मेला तो। कसला शॉक लागला त्याला? कारण इलेक्ट्रिक शॉक लागला। एसीचा एसी एकदम चिपकून आहे ते ग्रिलला आणि फुल करंट आहे त्याच्यामध्ये। आता तुमची मागणी काय? त्याला काढा, ती नकोय, बाईला राहू द्यायचं नाही, आम्हाला त्याला काढायचं आहे इकडून।